2 महिन्यांचे पैसे आता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। शासनानं केवायसी अपडेट करायची अट ठेवलेली होती, तसं सांगितलेलं होतं। मात्र आता या केवायसीच्या सगळ्या प्रक्रियेनंतर किती लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळतोय हे पाहणं महत्त्वाचं असेल। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या महत्त्वाच्या 50 ताज्या झटपट ठळक बातम्या। अतिवृष्टीच्या मदतीपासून 33,000 शेतकरी अजून देखील वंचित आहेत। जून ते सप्टेंबर या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीचे अनुदान वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात येत्या 8 दिवसात जमा होतील। अवकाळी पावसांचा 101 गावांना फटका, नंदुरबार जिल्ह्यातील पंचनामे सुरू करण्यात आले। ढगाळ वातावरण, आवक वाढल्याने टरबुजांचे दर घसरले, फळ उत्पादक शेतकरी सापडले चिंतेत। केवायसी मध्ये दुरुस्ती, लाडक्या बहिणींना येत्या 31 मार्चपर्यंत शेवटची संधी। तांत्रिक चुकामुळे रखडलेले हप्ते आता होणार बँक खात्यात जमा, सरकारच्या नियमामुळे दिलासा। राज्यातील नागरिकांसाठी मोठी दिलासादायक बातमी म्हणजेच की आजपासून सिलेंडर पुरवठा वाढणार, व्यावसायिकांना देखील मोठा दिलासा मिळाला। तेलांचा भडका आकातात, पण झळ स्वयंपाकघरात खाद्यतेल महागले, खाद्यतेलांच्या दरामध्ये 10 ते 15% वाढ झाली, सर्वसामान्यांचे बजेट बिघडले। खाद्यतेलांचे प्रति किलो दर या ठिकाणी बघू शकतात। इंधन घेऊन येणारे 5वे जहाज देखील भारतामध्ये आपल्या दाखल झाले। शाळांना 20% अनुदान मिळवण्याचा मार्ग आता मोकळा, शिक्षण संचालकांकडून कारवाईचे आदेश देण्यात आले। व्यावसायिकांना सिलेंडरचा सुरळीत पुरवठा होणार, राज्य सरकारने घेतला सर्वात मोठा निर्णय, घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा अजून देखील कायम। प्लास्टिक वस्तूंच्या दरामध्ये 40% झाली आहे वाढ, आखाती युद्धांच्या स्थानिक बाजारपेठेला फटका, कच्च्या मालाच्या तुटवड्यामुळे भाववाढ झाली। अंत्योदय प्राधान्य कुटुंबियांना मिळणार राशनवर आता घासलेट म्हणजेच की रॉकेल, तहसील स्तरावरून माहिती घेण्याचे काम सुरू, आज होणार व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा। युद्धांचा परिणाम, पेट्रोलच्या दरामध्ये वाढ झाली, सामान्य जनता महागाईने होळपली आहे, नागरिकांचा कल इलेक्ट्रिक वाहनांकडे। जनगणनेसाठी ओबीसींचा एल्गार, सकल ओबीसी महामोर्चा समितीचे आयोजन, घोषणांनी दणाणला परिसर, ओबीसीसाठी स्वतंत्र मंत्रालयाची मागणी, जनगणना 2027 यावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन। लाल मिरचीचा वाढला तोरा, गृहिणींना लागतोय ठसका, प्रतिकूल हवामानामुळे उत्पादनामध्ये घट, मागणी वाढल्याने दरामध्ये वाढ झाली, लवंग मिरची 800 रुपये किलो प्रमाणे विक्री होत आहे। सौर ऊर्जा कृषी पंपांची कामे प्रलंबित, शेतकऱ्यांची अडचण, पैसे भरून देखील काही कंपनीच्या अधिकाऱ्यांची टाळाटाळ, काही कंपनींचा काम करण्यास स्पष्ट नकार। वितरण क्षमता 10,000 आणि मागणी 60,000 सिलेंडरची सावळा गोंधळ, ग्राहकांच्या घरगुती सिलेंडर मिळवण्यासाठी धडपड सुरूच आहे। गॅस नाही म्हणून झाडावर कुऱ्हाड चालवाल तर आता 50,000 रुपयांचा दंड होणार, जंगलामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे झाडांची कत्तल। टरबुजाचे दर कोसळले, मोफत वाटपांची वेळ, शेतकऱ्यांना बसला लाखोंचा फटका, आखाती युद्धांचा परिणाम, 25 रुपये किलोवरून थेट 3 रुपयांवर घसरण। 31 मार्चपर्यंत UDID कार्ड लिंक करा, अन्यथा दिव्यांगांच्या योजना अनुदान बंद। जळगाव जिल्ह्यामध्ये पुढील 5 दिवस हवामान कोरडे असतील। कर्ज परतफेडीसाठी धावपळ, प्रोत्साहनपर निधी कधी मिळणार? 31 मार्च पूर्वी पीक कर्ज भरणे गरजेचे, अन्यथा नवे कर्ज मिळणे अशक्य। ॲग्रिस्टेक पोर्टलवर अपूर्ण माहिती, हजारो शेतकरी योजनांपासून वंचित, बिरसा ब्रिगेड आक्रमक, महसूल मंत्र्यांकडे निवेदनाद्वारे कारवाईची मागणी। महाविद्यालयात मुलींना मोफत शिक्षण, शुल्क आकारल्यास मान्यताच आता रद्द होणार। राज्यांना वाढीव व्यावसायिक LPGचा कोटा 20% वाढ करण्याचा केंद्राचा निर्णय। हरभऱ्याला बाजारामध्ये मिळेना समाधानकारक भाव, शेतकऱ्यांचा शासकीय हमीभाव केंद्राकडे वाढला ओढा, केंद्र शासनाने यंदा हरभऱ्याला 5,875 रुपये हमीभाव जाहीर केला आहे आणि शेतकरी मित्रांनो सध्या बाजार समितीमध्ये 5,000 ते 5,100 रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे हरभरा विक्री होत आहे। जत शहरामध्ये सिलेंडरची किंमत 3,000वर, घरगुती सिलेंडरचा व्यावसायिकांसाठी वापर।
शेवग्याचे भाव कोसळले, शेतकरी अडचणीमध्ये, हवामानाचा फटका, उत्पादनामध्ये 60% घट, खर्च देखील निघेना. एका काळी 300 ते 400 रुपये किलो दराने विकला जाणारा शेवगा सध्या अवघ्या 10 ते 20 रुपये किलो प्रमाणे विकला जात आहे. नियमित पीक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत अनुदान द्या. चालू पीक कर्ज एकरी 35,000 रुपये द्या, अशी मागणी आता शेतकरी करीत आहेत. अवकाळी पावसामुळे सोलार पंपांचे नुकसान, शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची मागणी. दिव्यांगांच्या अनुदानामध्ये 39 वर्षानंतर वाढ, टूल किटसाठी आता मिळणार 15,000 रुपये अनुदान. जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिवसा वीज, गावांना 24 तास पुरवठा. नंदगाव फेसर्डी येथे 4 कोटींच्या वीज उपकेंद्राचे लोकार्पण करण्यात आले. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा, केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचे प्रशासनाला निर्देश. अंशकालीन स्त्री परिचयाच्या मागण्यांबाबत सहानुभूती दाखवून त्यांचे मानधन 1 एप्रिल 2026 पासून 3,000 रुपये वाढ करण्यात आली. गॅस टंचाईचा फटका, चहाचे दर झाले आहेत दुप्पट. पहिले 5 ते 7 रुपये घ्यायचे, आता 10 रुपये दर आहे. रुपया घसरणे, इंधनांच्या किमती वाढणे हे महागाईचे संकेत, राहुल गांधी. शिक्षकावर जनगणनेची जबाबदारी, उन्हाळी सुट्टीत डिजिटल प्रशिक्षण. 16 मे ते 15 जून हजेरी बंधनकारक. सोने चांदीच्या दरामध्ये घसरण, ग्राहकांना दिलासा. सध्या सोने पुन्हा 3,811 रुपयांनी घसरून 1,48,629 रुपयांवर आले, तर चांदी पुन्हा एकदा 7,210 रुपयांनी घसरून 2,37,930 रुपये प्रति किलो यावर आली आहे. संजय गांधी श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांना UDID अनिवार्य, दिव्यांग बांधवांनी ओळखपत्र सादर करावे, अन्यथा 25 मार्च नंतर पुन्हा लाभ बंद होतील. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करा, अशी मागणी आता शेतकरी करीत आहेत. भेसळयुक्त खवा व पनीर विकणाऱ्यांवर कठोर कारवाईचे जिल्हा अधिकाऱ्यांचे आदेश. केरोसिनचे म्हणजेच की रॉकेलचे परवाने देऊन वितरण करण्याचे शासनाचे आदेश. घरकुल लाभार्थ्यांचे रखडलेले अनुदान मिळणार तरी कधी, घरकुल लाभार्थ्यांचा प्रशासनाला सवाल. निधी अभावी बांधकाम ठप्प. हजारो प्रवाशांनी NCMC कार्ड काढले, अन्यथा तिकिटांचे पैसे द्यावे लागणार, सवलतीसाठी पडणार कार्डांची गरज. राज्यातील शिवभोजन केंद्र चालक दुहेरी संकटामध्ये, थकीत अनुदानासह गॅस सिलेंडर देखील मिळेना. बटाट्याच्या दरामध्ये घसरण, घाऊक बाजारामध्ये 10 रुपयांपर्यंत दर खाली, उत्पादन वाढले, मागणी स्थिरावली. आजचे कांदा बटाट्यांचे दर या ठिकाणी बघू शकतात. 2,421 हेक्टरवरील रब्बी पिकांना तडाखा, पंचनामे सुरू करण्यात आले. 155 गावातील सर्वाधिक फळबागांचे नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे शेतकऱ्यांकडून. धाराशिव जिल्ह्यातील अपडेट. गुढीपाडव्यानंतर मोंड्यामध्ये गहू ज्वारींची आवक वाढली. 2 दिवसामध्ये 1,339 क्विंटल आवक आली. तुरीला 7,500 रुपये, सोयाबीनला 4,500 रुपयांचा भाव. युद्धामुळे बांधकाम साहित्यांचे दर कडाडले, नागरिकांना फटका, असे आहेत सध्याचे दर या ठिकाणी बघू शकतात. बाजार समित्यांमध्ये सोयाबीन कापूस दरांमध्ये उठाव, तूर हरभऱ्यात घसरण, कापसात प्रति क्विंटल 100 ते 200 रुपयांची वाढ झाली. तुरीचा दर हमीभावापेक्षा कमीच. शेतकऱ्यांना पीक कर्ज भरण्यास 30 जूनपर्यंत मुदतवाढ द्या, शेतकऱ्यांची मागणी. आज संध्याकाळी आणि पुढील 2 दिवस या जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आला. नागरिकांनो, घराबाहेर पडताना थोडी काळजी घ्या, कारण आज तीव्र उष्णतेसोबत पावसाचा देखील अलर्ट जारी करण्यात आला. हवामान विभागाने आज मुंबईसह रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी या जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला, तर पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर त्यासोबतच अहिल्यानगर, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यात विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला.
पॅन कार्डासाठी 1 एप्रिलपासून नवीन नियम लागू करण्यात आले. म्हणजेच की पॅन कार्ड प्रक्रियेमध्ये 1 एप्रिलपासून मोठे बदल होणार आहेत. आता नवीन पॅन कार्ड काढण्यासाठी केवळ आधार कार्ड पुरेसे नसून आता जन्म प्रमाणपत्र आणि मतदान कार्ड यासारखी अतिरिक्त कागदपत्रे द्यावी लागतील. 1 एप्रिल नंतर जुने अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. अर्जदारांची सर्व माहिती आधार कार्डांशी तंतोतंत जुळणे बंधनकारक असून यामुळे पॅन कार्ड मिळवणे आता अधिक सुरक्षित आणि कडक होणार आहे.